मगाशी तुम्ही बघितलं नाही का? आत्यांसाठी धैर्य सावीला वाटेल तसे बोलत होते. घरातून हकलून सुद्धा दिलं त्यांनी. नाटकं होती सगळी. इरा, एक गोष्ट लक्षात ठेव, याच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे सापावर विश्वास ठेवण्यासारखं आहे. कधी पण पलटून बसू शकतो. दादा एक मिनिट. धैर्य, तुझा निर्णय पक्का आहे ना? त्या भाऊरावच्या नातीला तुला घरात थारा द्यायचाच नाही, बरोबर? हा, मग हे नातं तरी कशाला ठेवायचे तुला? सावीला कॉल कर आणि घरी बोलून घे आणि डिवोर्स पेपरवर तिच्या सह्या घे. मग हा, कॉल कर सावीला आणि बोलून घे. अरे हा कसला फोन करणार? तुला सांगितलं ना, याच्यावर आपण विश्वास ठेवू शकत नाही. इकडं सरळ मीच लावतो फोन. काय ते आज सोक्षमोक्ष लावूनच टाकतो. तुमचा माझ्यावर विश्वास असेल किंवा नसेल त्याचा मला काही फरक नाही पडत, पण एक गोष्ट कान उघडे ठेवू नाही का? कोल्हापूर सन्मानचा कार्यक्रम झाला की लगेच मी इराशी लग्न करणार. आणि आता काही झालं तरी माझ्या ह्या निर्णयात कुठलाच बदल होणार नाहीये. परत थांब इथेच थांब. काय झालं? काय झालं? हे बघ, मॅप नुसार इरा सगळ्यात आधी याच लोकेशनवर आली होती. इथं तर दुकान आहे, दुकानात कशाला बोलती काकांना? हे बघ परत, आपल्याला चौकशी तर करायला लागणार आहे. पप्पांच्या बाबतीत मी कुठलीच रिस्क नाही घेऊ शकत. चल जाऊया. चल. काहीच कळलं नाही. पप्पांना लवकरात लवकर शोधलं पाहिजे. सावे बघ, तू काळजी करू नकोस. इरा ज्या लोकेशनला गेले ना त्या सगळ्या लोकेशनला जाऊया आपण. पण काकांना काय पण करून शोधायचंच आपण आज. चल पटकन. इरा, हीच वेळ आहे धैर्यांच्या मनात तुझ्याबद्दल जागा निर्माण करायची. धैर्य सावीच्या वागण्याने पुरते खचून गेलेत. आता त्यांना तू आधार दे. तू किती चांगली आहेस, मुजुमदारांची सून होण्याच्या योग्यतेची आहेस हे पटवून दे आणि त्यांच्या मनात जागा मिळव.
धैर्य, मला माहिती आहे तुम्ही खूप अस्वस्थ आहात ते. या सावीच्या वागण्याचा खूप त्रास होतोय ना तुम्हाला. पण असं त्रास करून घेऊन काय होणार आहे धैर्य? जिच्यासाठी इतका जीव जाळत आहे तिला थोडी तरी जाणीव असायला हवी ना. धैर्य, तुम्ही प्लीज 2 घास खाऊन घ्या बरं. सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये हो तुम्ही. मी काही तिची उणीव भरून काढायला आला इथं? तिच्यासारखा वागायचा ना प्रयत्न सुद्धा करू नका. नाही धैर्य, मी तिच्यासारखं वागूच शकत नाही. तिला तुमच्या प्रेमाची किंमत कधीच नव्हती. पण मला ती आहे. तुमची बायको म्हणून तुमची काळजी घेणं हे कर्तव्यच आहे माझं. आणि ते पार पाडण्यात मी कधीच चुकणार नाही. म्हणूनच मी इथे आले. धैर्य, धैर्य, तुम्ही खरंच माझ्याशी लग्न करणार आहात ना? तुमची बायको म्हणून खरंच मला स्वीकारणार आहात ना? तसं जर नसेल ना तर आताच मला सांगून द्या ना धैर्य. मी स्वतःहूनच निघून जाईन. धैर्य, एकदा तुमच्यापासनं लांब जाणं सहन केलंय मी. आता परत सहन नाही करू शकत. धैर्य, धैर्य थांबा. धैर्य, धैर्य, परत थांब. इथं थांब. पराग, हा बघ, इरा त्याच्यानंतर इथं आली होती. कदाचित यांना काहीतरी माहित असेल. मी विचारून आले. थांब. बरं चल. नाही, तू इथंच थांब. मी जाऊन पटकन विचारून येते. बरं ठीक आहे, काय लागलं तर कॉल कर. हा चल. हा रिने, पोचलीस घरी? हो, आत्ताच पोहोचले. तुम्ही कुठं आहे आणि काकांबद्दल काय कळालं काय? तेच शोधायला लागलोय. ती इरा ज्या ज्या लोकेशनला गेलेली त्या सगळ्या लोकेशन वरती जाऊन चेक करायला लागलोय आम्ही. पण अजूनपर्यंत काय गावलेलं नाही कुठंच. आणि हा सावीच्या घरी काकांबद्दल काहीच बोलू नकोस हा. तेवढं कळतं रे मला.